शुभप्रभात मित्रांनो, पुन्हा डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या प्रकरणाच्या 5व्या प्रॉब्लेमसाठी आपलं स्वागत आहे. आपण प्रॉब्लेम नंबर 5 घेणार आहोत, जो आपल्याला दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 246. प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे पहा. सीता अँड गीता are partners in the firm, sharing profit and losses in the ratio of 4:1. They decided to dissolve the partnership on 31st March 2020, on which date their balance sheet stood as follows. तर 31 मार्च 2020 रोजीचा आपल्याला बॅलन्स शीट देण्यात आलेला आहे आणि त्याच दिवशी सीता आणि गीता यांनी आपली फर्म डिझॉल्व करण्याचं ठरवलेलं आहे. तरी बॅलन्स शीट खालीलप्रमाणे दिलेलं आहे. आता ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगतात त्या ॲडजस्टमेंटप्रमाणे आपल्याला गणित करायचं आहे. परंतु काय विचारलं आहे ते अगोदर आपण बघून घ्यायचं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, कॅश अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याप्रमाणे आपण उघडलेले आहेत. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट आपण उघडलेलं आहे. तर याप्रमाणे आपल्याला आता मित्रांनो, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण फक्त एंट्री आणि कच्चे अकाउंट तयार केले होते. आता इथे आपल्याला मौखिक एंट्री करायची आहेत आणि प्रत्यक्ष अकाउंटवर आपल्याला पोस्टिंग करायची आहे. कारण प्रत्येक एंट्री केल्याशिवाय पोस्टिंग आपली अचूक येऊ शकत नाही. म्हणून प्रॉब्लेम सोडवण्याची रीत आपल्याला माहीत आहे. सर्वप्रथम सर्व असेट्सच्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या असतात. तर पहिल्यांदा आपण सर्व असेट ट्रान्सफर करूया. याची एंट्री काय होती? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल असेट, म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटवर टू ऑल असेट्स असं लिहायचं आहे. टू ऑल असेट्स. ह्या असेट्स कोणकोणते आहेत त्या क्रमाने आपण इनर कॉलमला लिहायचे आहेत. फर्निचर, हे आहेत 14,000. प्लॅन्ट आहे 65,000. ट्रेडमार्क ही असेट आहे 8,000ची. नंतर सन्ड्री डेटार्स इनर कॉलमची रक्कम घ्यायची आहे 48,000. नंतर आहे स्टॉक. हा स्टॉक 30,000. अशा प्रकारे आपल्या 5 असेट्स आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेल्या आहेत. कॅश इन हँड ही ट्रान्सफर केली जात नाही आणि ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट हा लॉस आहे, तो नंतर ट्रान्सफर करायचा आहे. याचं टोटल करून आपण या ठिकाणी घेऊया. 0 हे 0, 4 आणि 5 9, 9 आणि 8 17, 17 आणि 8 25, 25ला 5 हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16. 1,65,000च्या असेट्सच्या ट्रान्सफर करून दिलेल्या आहेत आपण. नंतर आता असेट साईडला कॅश इन हँड 10,000चे कॅश अकाउंटला ट्रान्सफर करून बॅलन्स लिहून टाकायचा आहे. म्हणून याला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. नंतर आता सर्व लायबिलिटी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या आहेत. तर लायबिलिटी काय काय आहेत पहा. सन्ड्री क्रेडिटार्स साईन आणि बँक लोन 2 लायबिलिटी आहेत. म्हणून क्रेडिटार्स अकाउंट डेबिट, बँक लोन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे. बाय क्रेडिटार्स 35,000 35,000 आणि बाय बँक लोन हे आहे 15,000 15,000. नेक्स्ट आहे आता
कॅपिटल अकाउंट आपल्याला दिलेले आहेत. हे कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स, त्यांचं बॅलन्स हे ट्रान्सफर करून टाकूया कॅपिटल अकाउंटला. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पहिला आहे सीताचं 90,000 आणि बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन गीताचा आहे 40,000. तर लायबिलिटी साईडचे सर्व आयटम संपलेले आहेत. ॲसेट साईडचा एक आयटम राहिलेला आहे, तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. म्हणजे हा एक प्रकारचा ॲक्युम्युलेटेड लॉस असतो, म्हणून याची एंट्री अशा प्रकारे केली जात असते. हे सर्व भागीदारांना विभागून दिलं जातं. जशा प्रकारे जनरल रिझर्व्ह विभागलं जातं किंवा प्रॉफिट अँड लॉस विभागला जातो, तशा प्रकारे हे विभागून दिलं जातं. म्हणून याची एंट्री अशा प्रकारे करायची आपल्याला. सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट, गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट, अशा प्रकारे विभागून द्यायचं आहे. म्हणून त्यांच्या डेबिट साईडला विभागून द्या. अगोदर पहा वर्किंगमध्ये ते 8,000 नंबर 1 ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट, याची एंट्री पहा. सीताज कॅपिटल अकाउंट, गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट. तर हे 8,000 कशा प्रकारे विभागायचे आहेत पहा. 8,000 त्यांचं प्रमाण आहे आपल्याला दिलेलं आहे 4:1 प्रमाण आहे. 4 आणि 1 5ची बेरीज करा आणि या बेरजेने भागाकार करा. 5 × 5 राहिले 3, 30 झाले. 5 × 30 1600 भागाकार आला. 1600 गुणिले 4 आणि 1600 गुणिले 1 म्हणजे 16 चौक 64, 6,400 आणि 16 1 16. अशा प्रकारे 6 × 4 10, हातच्या 1 7 आणि 8,000 आपण दोघांना विभागून दिलेले आहे. त्याच्या डेबिट साईडला घेऊन टाका टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. ही 6,400 टू सस्पेन्स अकाउंट 1,600. हां, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता बॅलन्स शीटमधल्या प्रत्येक आयटमची नोंद केली आहे, परंतु आणखी एक राहिली आहे पहा, ते म्हणजे RDD 3,000चा. याची एंट्री आपल्याला करायची आहे. याची एंट्री अशा प्रकारे होते RDD अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय RDD. हे आहे 3,000. आता आपलं बॅलन्स शीट पूर्ण झालेलं आहे. आता एक एक ॲडजस्टमेंट पाहू आणि ॲडजस्टमेंट प्रमाणे करूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1, प्लॅन्ट अँड स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता ₹78,000 अँड 22,000 रेस्पेक्टिव्हली. सीताने काही ॲसेट ठेवून घेतलेले आहेत. त्या ॲसेट म्हणजे प्लॅन्ट अँड स्टॉक तिने ठेवून घेतलेला आहे. म्हणजे आता याची एंट्री अशा प्रकारे करायचं आहे. ज्या पार्टनरने ठेवून घेतलेले ॲसेट त्याचा अकाउंट डेबिट होतो आणि ज्याच्या जवळून ॲसेट गेलेले त्याचा अकाउंट क्रेडिट होतो. म्हणजे कोण ठेवून घेतलं? सीताने ठेवून घेतली, म्हणून सीताचं कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि कोणाजवळून ॲसेट गेल्या? ह्या रिअलायझेशन जवळ गेल्या, कारण अगोदर आपण रिअलायझेशनला दिलेले आहे ते ॲसेट्स, म्हणून रिअलायझेशन आपण गेली आहे, म्हणून ह्याची एंट्री होती सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. सीताच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. पहा, सीता हे टू रिअलायझेशन अकाउंट. कंसात इथं काय काय घेतले? प्लॅन्ट आणि स्टॉक. हे प्लॅन्ट आणि स्टॉक, याचे दोघांचे रुपये किती होतात पहा. 22 नॉट 1,00,000 रुपये होतात. 0 0 0 2 8 10, हातच्या 1 1 2 3 7 10. अशा प्रकारे 1,00,000 रुपये. आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला
बाय सीताज कॅपिटल अकाउंट, सीताज कॅपिटल अकाउंट. ह्याच्या खाली मात्र त्या ॲसेटचं विवरण लिहायचं आहे. हे प्लॅन्ट किती रुपयाला घेतलं? 78,000 रुपयाला घेतले त्याने प्लॅन्ट, आणि स्टॉक घेतला 22,000ला. ही आउटर साईडला बेरीज घेऊन टाका. आता 0 0 0 8 आणि 2 10, हातच्या 1 8 आणि 2 10, हे 1 लक्ष आल्या. आता लक्षात ठेवा आपल्या 1 2 3 4 5 ॲसेट आहेत. 5 ॲसेटपैकी 2 गेलेले आहेत, प्लॅन्ट गेलेले आहे आणि स्टॉक गेलेले आहे. आणखी 3 ॲसेट्स राहिलेले आहेत. त्याची काय विल्हेवाट लागलेली ती आपण पाहूया. असे कुठलेही ॲसेट विसरून न राहता आपण गणित करायचं आहे आठवणीनं. ॲडजस्टमेंट नंबर 2, डेटार्स रिअलाइज्ड 90% ऑफ द बुक व्हॅल्यू. डेटारकडून 90% वसूल झाले, अर्थात 10% बुडाले. नंतर ट्रेडमार्क ॲट ₹5,000 अँड गुडविल वाज रिअलाइज्ड ₹7,000. मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये प्रिंट झालेले आहेत गुडविलचे 27,000. हे चुकीचे आहेत, कारण 27,000ना आपला प्रॉब्लेम टॅली होत नाही, तर तिथे फक्त 7,000 आहेत. म्हणून गुडविल 7,000 गृहीत धरायची आहे. म्हणून हे गणित आपल्याला करून दाखवावं लागत आहे, कारण ओरिजिनल पुस्तकामध्येच प्रिंट चुकलेली आहे, त्याची 27,000 झालेलं आहे. म्हणून प्रॉब्लेम मी 2-3दा वेळा केला तर त्यामध्ये 20,000चा फरक पडतो. पुन्हा संशोधनांती असं लक्षात आलं की हे 20,000 नसून 27,000 नसून 7,000 आहेत. म्हणजे 7,000 गृहीत धरायचे आहेत. तर अशा प्रकारे गुडविलचे 7,000 मिळाले, ट्रेडमार्कचे 5,000 मिळाले आणि डेटार्सचे 90% मिळाले. 90% म्हणजे डेटार्स आपले किती आहेत पहा. डेटार्स आहेत आपले 48,000. 48,000 पहा नंबर 2, हे डेटार्स. हे 48,000च्या 90% वसूल झाले, म्हणजे 10% बुडाले. 0 0 10% बुडाले म्हणजे किती? 48 बुडाले. तर 48,000तून 1,800 वजा केले म्हणजे किती प्राप्त झाले आपल्याला लक्षात येईल. 10मधून 8 गेले, 2 राहिले, आणि इथं राहिले 7, 7मधून 4 गेले, 3 राहिले, इथं राहिले 43,000. अशा प्रकारे 43,000 याचे वसूल झाले. नंतर 5,000 ट्रेडमार्कचे वसूल झाले आणि गुडविलचे 7,000 वसूल झाले. हे सगळे रिअलाइज झाले. रिअलाइज झालेली आपण रक्कम बँकेत ठेवत असतो, म्हणून याची एंट्री काय होणार आहे? बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ह्या 3ही ॲसेट आता चाललेले आहेत. पूर्वी 2 गेल्या, आता 3. 5च्या 5 ॲसेट आपण विकून टाकलेले आहेत. तर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. टोटल रक्कम इकडं आपण नोंद केल्यानंतर करू, आणि रिअलायझेशनच्या डेबिट क्रेडिटला बाय बँक. हे बँक कोणकोणते पाहता. पहिले डेटार्स आपण काढलेले आहे, 43,200 मिळाले. हे ट्रेडमार्क पासून मिळाले 5,000 आणि गुडविल पासून मिळाले आपल्याला 7,000. गुडविल आपली अनरेकॉर्डेड ॲसेट आहे. आणखी एक ॲसेट आपली राहिलेली आहे पहा, ती म्हणजे 2, 7 आणि 5, 5 आणि 3 8 आणि 7 15ला 5, हातच्याला 1, हे 55,200. अशा प्रकारे हे ॲसेट्स आपल्या विल्हेवाट लागलेली आहे. नंतर आता जी आणखी एक ॲसेट आपली प्लॅन्ट, 65,000च्या प्लॅन्ट तर गेलेली आहे, प्लॅन्ट गेलेली आहे. राहिलं फर्निचर फक्त 14,000चं. कदाचित फर्निचर सर्व खराब होऊन गेला असेल, ते त्यातून काही मूल्य प्राप्त झालं नसेल, काही या ठिकाणी दिलेलं नाही. असो, चला ॲडजस्टमेंट नंबर 3, अनरेकॉर्डेड ॲसेट एस्टिमेटेड ₹4,500 वाज सोल्ड फॉर ₹1,500. काही लेखापुस्तकात न नोंदलेली ॲसेट होती आणि ती ॲसेट होती, मूळ मूल्य तिचं 4,500 होतं, पण विकली 1,500ला.
आता अनरेकॉर्डेड ॲसेट आपल्याला किती मूल्याची होती आपल्याला काही देणे घेणं नाही, कारण इथे आपण काही त्याची नोंद केली नाही, फक्त 1,500 विकून प्राप्त झाले हा एवढा फायदा आहे आपल्याला, एवढीच आपण एंट्री करायची आहे. म्हणून याची एंट्री कशा प्रकारे होती, फायदा झाला म्हणून रिअलायझेशन अकाउंट आपल्याला क्रेडिट करायचं आहे. कारण मित्रांनो रिअलायझेशन अकाउंट हा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, तसंच तो खर्च आणि उत्पन्न लेखासुद्धा आहे. म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून जो काही लॉस झाला असेल डेबिटला नोंदवायचा, जो काही प्रॉफिट झाला असेल तर तो क्रेडिटला नोंदवायचा. म्हणून इथे एंट्री होते, पैसे आले बँकेत आणि प्रॉफिट झाला रिअलायझेशन अकाउंटला. म्हणून एंट्री काय करता येईल आपल्याला, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट बिईंग अनरेकॉर्डेड ॲसेट सोल्ड, अशा प्रकारे आपण आपलं नॅरेशनसुद्धा लिहिता येतं. तर बँकेच्या डेबिटला ही रक्कम राहिली मित्रांनो, ॲसेट आपले रिअलाइज करून आलेली, हे रिअलाइज करून आलेले 55,200, हे 55,200 इथं लिहा. आणि तो पुन्हा रिअलायझेशन अकाउंट 1,500 रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट, इथं म्हणायचं अनरेकॉर्डेड ॲसेट 1,500. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 4, ₹1,000 डिस्काउंट वेअर अलाउड बाय क्रेडिटर्स वाईल पेईंग देअर क्लेम. पहा आता क्रेडिटर्सचं क्लेम देत असताना 1,000 आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. क्रेडिटर्स आपले किती आहेत पहा, 35,000 आहेत मित्रांनो. तर 35,000 आपल्याला देत असताना त्यांनी 1,000 डिस्काउंट दिले, म्हणजे 34,000 आपण त्याला दिलेले आहेत. आता सर्व ॲसेट आपण रिअलाइज होऊन पैसे आलेले आहेत. आता ही लायबिलिटी देऊन टाकायची आहे. तर इथं फक्त क्रेडिटर्स दिल्याची नोंद केलेली आहे आपल्याला, परंतु बिल्स पेएबल देखील आपल्याकडे काय आहे, दुसरी एक लायबिलिटी आहे बँक लोन. हे काही पेड केलेलं सांगितलं नाही, पण आपण स्वतःच्या मनानं करायचं आहे, कारण आउटसाईड लायबिलिटी हे अगोदर पेड केली जाते. म्हणून क्रेडिटरच्या सोबतच बँकही लोन आपण पेड करून टाकूया. म्हणून त्याची एंट्री कशा प्रकारची होती पहा, कारण आता पैसे जात आहेत आणि देणं फिटत आहे. कोणाचं, रिअलायझेशन अकाउंटचं देणं फिटत आहे, कारण रिअलायझेशन अकाउंटला आपण देणे दिलेले आहे, संपत्ती दिलेली आहे, म्हणून देणं फिटत आहे. म्हणून याची एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट. या ठिकाणी उल्लेख करा काय काय फेड करतो आपण. क्रेडिटर्स हे आहेत 35,000चे क्रेडिटर्स, 1,000 आपल्याला डिस्काउंट मिळालं म्हणून 34,000ने पेड करत आहोत. आणि बँक लोन मात्र बुक व्हॅल्यू जशी आहे तशीच आपण पेड करत आहोत, त्याच्या संदर्भात आपल्याला काही सांगितलेलं नाही. म्हणून 15,000चे 15,000 जशा तसे आपण लोन फेड करणार आहोत. तर एकूण किती बेरीज झाले पहा, हे 49,000. बँकेच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट, हे 49,000. अशा प्रकारे आपण लायबिलिटी शोधन केलेल्या आहेत. आता आणखी लास्ट ॲडजस्टमेंट राहिलेले आहे. द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹3,500. 3,500चे आपल्याला रोखीकरण खर्च द्यावयाचा आहे, रिअलायझेशन एक्सपेन्सेस द्यायचे आहेत, त्याचीही एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अशा प्रकारे होते. कारण आपण पाहिलेलं आहे रिअलायझेशन अकाउंट हा एक्सपेंडिचर अकाउंट देखील आहे, म्हणजेच खर्च उत्पन्नाचा खाता आहे. म्हणून इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आहे किंवा प्रॉफिट लॉस म्हटलं तर तिथं खर्च उत्पन्न येतच असतं. तसं खर्च नावे बाजूला नोंदवायचा आहे. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, कंसात लिहा एक्सपेन्सेस, म्हणजे आपल्याला लक्षात येतं हे 3,500 आहेत. आणि बँकेच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट, हे 3,500. तर अशा प्रकारे आपण सर्व ॲसेट अँड लायबिलिटीज व्यवस्थित नोंदलेले आहेत. आता रिअलायझेशन अकाउंट क्लोज करू आणि प्रॉफिट येतो का लॉस येतो तो आता बघू आपण.
तर पहा कोणत्या बाजूची बेरीज जास्त येते ती पहा इकडच्या रकमा जास्त दिसत आहेत तर क्रेडिट बाजू सॉरी बघा 1,00,000 ही 2,00,000 बघू चला लॉ 5 9 5 14 3 17 7 हातच्या आला 1 1 7 7 7 4 11 11 1 हातच्या आला 1 2,17,500 2,17,500 शक्यतो रिलायन्समध्ये लॉस होतो म्हणून आपण केलेले पाहूया तर हे 0 हे 0 2 आणि 5 7 7 आणि किती 15 7 आणि 8 15 ला 5 हातच्या 1 1 आणि 5 6 6 आणि 5 11 11 आणि 3 14 14 आणि 5 19 19 आणि 1 20 20 आणि किती 27 20 आणि 7 27 ला 7 हातचे 2 2 आणि 3 5 5 आणि 1 6 6 आणि 5 12 12 अरे पहा आणि 6 आणि 5 11 सॉरी 6 आणि 5 11 ला 1 हातच्या आला 1 1 आणि 1 2 7,800 बाय लॉस हा सीता आणि गीताला वाटून द्यायचा आहे. हे कसा वाटायचा आपल्याला दिलेलं आहे पहा इथं हे नंबर 3 डिस्ट्रीब्यूशन ऑफ लॉस ऑन रिअलायझेशन अकाउंट आलेलं आहे 7,800 त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 4,100 याच्या दोन्हीची बेरीज करा 5ची बेरीज करा आणि 5ने भागाकार करा. पहा आता 5 1 5 हे 5 1 5 7 मधून 5 गेले 2 राहिले इथं झाले 28 पुन्हा 5 5 25 झाले 3 झाले 30 झाले 3 राहिल्यावर आणि 5 सक 30 0 अशा प्रकारे 1560 गुणिले एकाचं प्रमाण 4 आहे एकाचं प्रमाण 1 आहे म्हणून 600 6 चौक 24 ला 4 हातचे 2 6 पंचे 30 आणि 2 32 ला 2 हातचे 3 4 1 4 आणि 3 7 पहा 400 4 सक 24 ला 4 हातचे 2 4 पंचे 20 आणि 2 22 ला 2 हातचे 2 4 1 4 आणि हां सॉरी इथं बघा हां चला 4 पंचे 20 आणि 2 22 ला 2 बरोबर इथं 4 1 4 आणि 2 6 होतात आणि पुन्हा हे 1560 होतात. ताळा बघायचा आपण बरोबर येते का नाही 6 आणि 4 10 हातच्या 1 6 आणि 2 8 आणि 6 आणि 1 7 बरोबर राईट आलं 6,240 6,240 आणि 1,560. आता याची एंट्री याचे पोस्टिंग करायची आहे याची एंट्री होते सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ऑलरेडी नोंद झालेली आहे आता त्यांच्या डेबिट साईडला घेऊन टाकू टू रिअलायझेशन अकाउंट अकाउंट कंसात लॉस संदर्भ आपल्या लक्षात येतं 6,240 टू रिअलायझेशन अकाउंट अकाउंट कंसात लॉस हे आहे 1,560. अशा प्रकारे लॉस ही आपण विभागून दिलेला आहे मित्रांनो. आता पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंट क्लोज करू आणि त्यांचं अंतिम पेमेंट काय आहे ते फायनल सेटलमेंटसाठी दिलं जाणारं पेमेंट आपण देऊन टाकूया. किती घेऊन जातात ते पाहू आता. सुरुवातीला तर सीताचं कॅपिटल अकाउंट जर पाहिलं आपण तर डेबिट साईड जास्त होऊ लागली आहे अर्थात सीताने प्लॅन्ड अँड स्टॉक हे ॲसेट घेऊन गेल्यामुळं तिच्याकडे पैसे जास्त झालेले आहेत तिला पैसे आणून द्यावे लागतील. किती आणून देते पाहू. हे 4 4 आणि 2 6 6 आणि 6 12 ला 2 हातच्या 1 1 1
1,12,640 तिची डेबिट साईड होते पहा. 4 4 4 2 6 6 6 12 81. तर पहा आता 1,12,640 हे 0 हे 4 हे 6 हे 2 आणि 9 किती 11 9 2 11 बरोबर होतात का पहा. 9 2 11 22,640 तिला आणावे लागतील बाय बँक अकाउंट. तर आता ह्याची एंट्री होणार पहा. आता कशा प्रकारे बँक अकाउंट. तर बँक अकाउंट डेबिट टू सीताच अकाउंट, कारण बँकेकडून पैसे येणार आहेत. सीताला पैसे आणावे लागणार आहेत 22,640 म्हणून एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू सीताज कॅपिटल अकाउंट. बँकेच्या डेबिटला टू सीता कॅपिटल अकाउंट 22,640. नंतर हा किती घेऊन ही गीता किती घेऊन जाईल पहा. 0 0 0 0 4 40,000. 40,000तून वरची रक्कम वजा केल्यावर पहा 6 किती 10 6 4 10. नंतर हातच्या 1 6 7 7 5 12 12 किती 20 12 8 20ला 0 हातचे 2 2 1 3 3 1 4 4 किती 10 4 6 10 हातच्या 1 किती 4 1 3 4 36,840 टू बँक. ही बँकेतून घेऊन जाईल बँकेच्या क्रेडिट साईडला. आता म्हणजे एंट्री होती गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बाय गीताज कॅपिटल अकाउंट आहे 36,840. 36,840 अशा रीतीने हा अकाउंट क्लोज झाला. आता बँक अकाउंट आपण क्लोज करूया. 0 4 8 5 13ला 3 हातच्या 1 1 9 10 10 3 13 13 6 19 19ला 9 हातच्या 1 1 4 5 5 3 8 89,340. हे 0 हे 4 2 5 7 7 6 13 13ला 3 हातच्या 1 1 5 6 6 1 7 7 2 9 आणि 1 5 6 2 8 89,340. अशा रीतीने बँक अकाउंट क्लोज झाला म्हणजे आपलं प्रॉब्लेम टॅली झालेला आहे मित्रांनो. म्हणून आता एक लक्षात ठेवायचं आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले जे गुडविलचे 27,000 आहेत ते 27 नसून 7,000 आहेत. हे करेक्ट अशा प्रकारे नोंद करून आपण प्रॉब्लेम सॉल्व करत चला. तर चला मग आता आपण थांबूया, भेटूया पुन्हा पुढच्या तासाला. धन्यवाद.